श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, खूप लोकांना असं बोलताना मी ऐकलंय, तुम्ही पण ऐकलं असाल. आपल्या आजूबाजूला खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, वेगवेगळ्या विचारांचे लोक असतात आणि ते लोक पण सतत आपले मतं मांडत असतात. तर मला पण माझं थोडंसं मत मांडावंसं वाटतं, म्हणून मी हा व्हिडिओमध्ये बनवला आहे. तर चला, म्हणजे मला हे बोलायचं आहे की भरपूर लोकांच्या तोंडून आपण असं ऐकतो बघा, की किती पण देवदेव करा कायच होत नाही आहे. काय म्हणजे जर का देव आहे, म्हणजे असतात काही लोक अशा का देव असेल तर मग कशाला हे सगळं होतं आहे, किंवा कशाला आमच्यासोबत एवढं वाईट का होतं आहे, मग आम्ही पण तर करतो देवदेव वगैरे. किंवा तुम्ही म्हणजे बघा, तुम्ही स्वामींना माना किंवा दत्तगुरूंना माना किंवा विष्णूजींना माना किंवा शंकर भगवान यांना माना किंवा जे तुमचे इष्ट देव असतील, जे तुमचे कुलदेव असतील, कोणालाही माना ज्यांची तुम्ही पूजा करताय. तर बघा, आपण त्यांची पूजा करतोय याचा अर्थ असं नाही की सगळं म्हणजे की नाही आता सगळं ओकेच असलं पाहिजे, काहीच अडचण येणार नाही कारण की आम्ही तुमची पूजा करतोय. मित्रांनो, असं नसतं. म्हणजे मी जसं थोडं अभ्यास करते, म्हणजे अभ्यास मीन्स आपलं दत्तगुरूंचं यांच्याविषयी जितके मी जाणते, स्वामींच्या विषयी जाणते, तर त्याच्यातून जितकं मला माझ्या ज्ञानामध्ये दिवसेंदिवस भर पडत चालले, तेच तुम्हाला शेअर करते. आपण देवपूजा करतोय, आपण हे सगळं करतोय चांगलं, हे स्वतःसाठीच करतोय. आपण देवासाठी करतच नाही. आपण की आम्हाला चांगलं ठेव, आम्हाला सुखी ठेव, आम्हाला आमच्या आयुष्यात अडचणी नको येऊ दे वगैरे, बरोबर आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला असं वाटतं की इतकं सगळं मी पूजा पण करतोय, सगळं करतोय आणि तरीसुद्धा माझं सगळं चुकीचं होतं. म्हणजे नाही, देव आहेच नाही, देव काही करतच नाही, देवांचं माझ्यावरती लक्षच नाही, असं सगळं आपलेच विचार असतात ते. मग तर मित्रांनो, मला तुम्हाला असं सांगावं वाटतं बघा, बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही पण ऐकलं असेल की प्रारब्ध जे असतं, एक आपलं प्रारब्ध असतं. म्हणजे कसं की ते प्रारब्ध असतं ते भोगायलाच लागतं आपल्याला, जे आपल्या नशिबात लिहिलेलं आहे. किंवा आपले जे काही कळत ना, आपण मनुष्य जीवन जगतो, आपण कळत न कळत आपल्याकडनं चुका होत असतात. किंवा आपलं जे कर्मफळ असतं, जाणता न जाणता आपल्याकडनं काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, किंवा आपल्याकडनं कोणाचं मन दुखलं असेल, आपल्याकडनं कोणाचं वाईट झालं असेल, म्हणजे ते आपलं कर्म झालं. कर्माची जी फळं असतात, म्हणजे ते आपलं प्रारब्ध असतं. आता बघा, आता चुका झाल्या तर शिक्षा भोगायला लागणार, असं असतं. तर ते आपलं प्रारब्ध असतं, ज्याचं प्रारब्धाचं जे प्रमाण असतं ते आपल्याला भोगायलाच लागतं. तर जर का आपण सेवेत आहोत, कोणचे असतील ते आपले दैवत, त्यांच्या आपण सेवेत आहोत ना मित्रांनो, तर त्यामुळे जे आपल्या कर्माची जे फळं असतात ते आपण भोगत असतो. तर त्यात होणारा जो त्रास आहे ना मित्रांनो, त्या आपल्या गुरूंच्या, आपल्या देवांच्या सेवेमुळे कुठेतरी 70 नाही 80 ते 90% तो त्रास कमी झालेला असतो, आणि त्यापैकी 10% त्रास हा आपण भोगत असतो. ह्या गोष्टी आपल्याला कळत नसतात. आपल्या देवांच्या कृपेमुळे, आपल्या गुरूंच्या कृपेमुळे, ज्या देवांना आपण पुजतोय, ज्यांची आपण आराधना करतोय, त्यांच्या कृपेमुळे आपल्याला जे त्रास होणार, ज्या लेवलचा त्रास होणार असतो, त्यापैकी आपल्याला मात्र 10% म्हणजे आपल्या ज्या अडचणी असतात ना, त्या अतिशय त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो. आणि तुम्ही भले जरी तुम्ही अडचणीत असले ना, तरी पण तुम्हाला त्यातून लगेच मार्ग भेटतो. म्हणजे थोड्याच वेळात तुम्हाला मार्ग पण भेटतो. तुम्ही त्या अडचणीतून पण सुटता, तुम्ही त्या संकटातून आरामात बाहेर पडता, आणि ते तुम्हाला जी शक्ती असते ना पुढे घेऊन जाणारी, ते असते आपले जे देव असते, आपले जे आपण जी पूजा करतो, जे आपले देवांची आपण आराधना करतो, तो त्याचा प्रभाव असतो. नाहीतर या व्यतिरिक्त आपण जितका परिणाम भोगतोय त्याच्यापेक्षा खूप जास्त विचित्र परिणाम आपल्याला भोगावा लागला असता. म्हणजे मी जे बोलते ते थोडक्यात तुम्हाला कळतं आहे का? आपल्या सेवेमुळे, आपल्या पूजेमुळे, आपल्या गुरूंच्या सेवेमुळे आपल्याला खूप जास्त त्रास होणार असतो, ते गुरूंच्या सेवेमुळे अतिशय कमी झालेला असतो. आपल्या अडचणी पटकन सॉल्ट होतात. आपल्याला अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग हे सगळं फक्त आणि फक्त आपल्या देवांच्या कृपेने होत असतं. आपल्याला त्यावेळी ते दिसत नाही. असं नसतं मित्रांनो की आपण देवदेव करतोय तर आपल्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात अडचण नाही ना. आपल्याला जे आपलं बोलता ना प्रारब्ध, हे भोगायलाच लागतं. हे आपलं प्रारब्ध असतं. हे आपल्याला, हे कोणालाही चुकलेलं नसतं.
ते आपल्याला भोगायलाच लागतं. पण त्यातनं आपल्याला कमीत कमी वेदना होणे हे आपल्या देवांची कृपा असते. त्यातून आपण लवकर बाहेर निघतो ही आपल्या देवांची कृपा असते. खूप मोठी हानी होण्यापेक्षा छोट्याशा हानीवरती आपलं ते संकट चुकून जातं. खूप मोठी घटना घडता आपण राहून वाचून जातो त्यातनं. हे आपल्या गुरूंची कृपा असते, आपल्या देवांची कृपा असते. तर बघा, जर का तुमच्याही मनात जर असे प्रश्न पडत असतील तर मित्रांनो, प्लीज असं ज्या देवांची सेवा करता आहे प्लीज करत राहा. देवांचं आपल्या वाचून काहीच नाही अडणार, पण आपलं देवान वाचून नक्कीच अडतं मित्रांनो. आपण कितीही डिजिटल जमान्यात जगू द्या, पण आपल्याला त्यांची गरज नेहमीच असते. आणि आपण जर इमानदार असलो, आपण जर कोणाचं वाईट चितत नसलो, आपण जर कोणाच्या वाईटावरती नसो, म्हणजे आपल्याला फक्त आपल्या परिवारासाठी आपण जे तुम्हाला मागा जे करायचं ते करा, तर त्याचं फळ ते देतात नक्की. पण जर का तुम्ही तुमच्या मनात दुसऱ्याचं वाईट करून माझं चांगलं करा असे जर विचार घेऊन तुम्ही जे सेवा करत असाल, तुमची सेवा कधीही फळाला येणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.